मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत परतूर तालुक्यातील या ठिकाणी बामणी ग्रामपंचायत या गावामध्ये। या ठिकाणी जिल्हा परिषद जालनाकडून पंचायत समिती परतूरकडून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत या ठिकाणी 2024-25 मध्ये या सार्वजनिक शौचालयाचं काम झालेलं या ठिकाणी दिसून येत आहे। पुरुषांसाठी आणि महिलांसाठी शौचालय बाथरूमची व्यवस्था या ग्रामपंचायतकडून या ठिकाणी करण्यात आलेली होती। किती सुंदर आणि सुविद्य असं शौचालय बाथरूम आहे। या ठिकाणी आपण इनसेटमध्ये बघू शकतो। या ठिकाणी याला दरवाजे नाहीत, स्लॅब कोसळलेल्या अवस्थेत आहे। या ठिकाणी शौचालय वापरात नाही, बाथरूम वापरात नाही, पाण्याचा पत्ता नाही, अशा कंडिशनमध्ये असलेलं हे सगळं आहे। केवळ आणि केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी तर हा बनाव केला गेला नाही ना, अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे। बुलंद आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून पूर्ण तालुक्याला दाखवण्यासाठी आपण इथं उपस्थित झालो आहोत। संदर्भीय शौचालयाच्या संदर्भामध्ये पंचायत समिती परतूरला तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे। संदर्भीय तक्रारीनुसार आदरणीय गटविकास अधिकारी साहेब काय भूमिका घेणार आहेत, काय ॲक्शन घेणार आहेत हे बघणं औचित्याचं ठरणार आहे। परंतु या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये शासन जे आहे ते ग्रामविकास पातळीवरील ग्रामीण भागातील जनतेचं जीवनमान उंचावं यासाठी अत्यंत विपुल प्रमाणात या ठिकाणी पैसा खर्च करत असून जर त्या पैशाचा असा दुरुपयोग होत असेल तर या ठिकाणी निश्चितपणे या अशा पदाधिकाऱ्यावर आणि अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे। ही या ठिकाणी बुलंद आवाज महाराष्ट्राची भूमिका राहणार आहे। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाट। या ठिकाणी बामणी ग्रामपंचायतीचे एक ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। काय नाव आहे आपलं? मोह भाऊसाहेब रखमाजी खालापुरी। हे काय आहे? माझा मुलगा, मी शेताकडे, माझं इथं शेत आहे लगट ह्याच 125 गट नंबरामध्ये, आणि माझा मुलगा बाथरूमला इथं जाऊ लागला। मी त्याला आवाज दिला की अरे जाऊ नको आदर्श, तू हे सलॅब तुझ्या अंगावर कोसळण। मग तो पळत पळत आला, त्याच्या इथं दाढीला लागलेलं आहे, त्याचे दवाखान्याचे रिपोर्ट बी माझ्याकडे आहेत। बरं मी आवाज द्यायला म्हणून जमलं नाही तर ते सलॅब अंगावर पडला असता तर मग किती दिवस झाले बांधून? याला जसं बांधलं तसं असंच आहे। याच्यात म्हणजे याचा उपयोग नाही झाला? काहीच नाही, याला कवडं नाही, काही नाही, सोच खाडा नाही। साहेब तुम्ही पाठीमागे जाऊन बघा, याला सोच खाडा नाही। मी कॅमेरामॅनना विनंती करतो की आमच्या सोबत यावं। मी या शौचालयाला शोष खड्डा नाही, हा महत्वाचा जो म्हणलं पोरा हो तुम्ही जाऊ नका, मी इथं काट्या टाकतो, सलाब तुमच्या अंगावर पडल, कारण की माझं शेत हे बाजूलाच आहे, इथंच आहे 5 मीटरवरच। मी काट्या टाकू लागलो। आपण बघू शकतो, इथं माग येऊन बघूयात की या ठिकाणी शोष खड्डा आहे की नाही। काहीच नाही केलं याने। ग्रामस्थाचं म्हणणं आहे की या शौचालयाला शोष खड्डाच नाही। पाणी साचलं आणि एखादं लेकरू पडलं तर मरण ना। या ठिकाणी थोडस खड्डा केलेला आहे आणि पाणी पडलं तर लेकरू मरण एखादं। इथं आपण बघू शकतो की इथं शोष खड्डाच नाही असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। याच्यात पाणी साचले तर लेकरू मरण ना साहेब एखादं। खूप 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 विदारक परिस्थिती आहे। प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन अत्यंत कठोर कार्यवाही केली पाहिजे, जेणेकरून शासकीय निधीचा दुरुपयोग या ठिकाणी नंतर केला जाणार नाही। त्याच्यानंतर इथे पाठीमागेच बघू शकतो आपण वीज आहे, विजेच्या तारा आहेत। इथं लहान मुलं, वृद्ध, गावकरी जर इथं स्वच्छतेसाठी शौचालयासाठी येत असतील आणि ते त्यांच्या जीवावर जर बेतणार असेल तर खूप मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी उभा ठाकतो। या ठिकाणी आता आवश्यक या बाबी आहेत की आपण लक्ष ठेवून राहणार आहोत की प्रशासन या ठिकाणी या गुत्तेदार तथा प्रशासकीय अधिकाऱ्यावर काय कार्यवाही करणार आहे। बुलंद कारवाई करा, एखादं लेकरू मरण नाही तर मला कोणी हे करा, मी इथं काट्या टाकतो, तिथं काट्या टाकतो। अरे एखादं लेकरू मरण ना, पाणी साचल्यावर इथं पाणी साचलेलं होतं। या ठिकाणी शाळा आहे आणि लहान मुलाच्या जीविताचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे असं या गावकऱ्याचं म्हणणं आहे, आणि तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन या ठिकाणी कार्यवाही करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाट। पंचायतनं संडास बांधलं, याला दर्जा तर पहिल्यापासूनच नाही। हा सल्या बघा किती फाकलेला आहे, 4 बोट अंतर याच्यात। मरण एखादा माणूस इथं संडासला आलं, भांड बघा कसं फुटलेलं आहे। हा फरची नाही, हे भांड्यात बघा किती इटकरी आहेत, पलकड सोच खाटा बी नाही याला। बघा तुम्ही, हे बघा सल्याब किती फाकलेला आहे। बरं पलकड याचा महिलासाठी आहे, याच्यात काय महिला मारून टाकासाठी केलं का? हे 4 बोटाचा अंतरी सल्याब फाकलेला। महिला मारायचे कार्यक्रम ग्रामपंचायतचा चालू आहे का? हो कोणी शासनानं मानलं? त्याला दाखवा नाही।
हे बघा याला दरुजा नाही म्हणले कावड चोरीला गेले. अरे तुम्ही लावलेत नाही ना, मी इथंच आहे, माझं शेती द्यायला खेटून कत्ताही नाही. सोच खाडा बघा साहेब तुम्ही, असा मोठा सोच खाडा, एखादं लेकरू मरण पहा कसा, त्याच्यात मी काट्या टाकू लागलो. लोक म्हणले काट्या टाकू नको. पहा साहेब इथं शाळा आहे आणि ह्या खड्यामध्ये एखादं लेकरू पाणी साचून, आता पावसाळा चालू आहे आणि ह्या सोच खाड्यात एखादं लेकरू पडल्यावर काय करायचं हो? पुन्हा मास्तराला म्हणायचं तो ह्या शाळेत आले आणि पुन्हा मेले. हे बा संडास बाथरूम कसं निर्मळ येतं, पाहिलं का? एकच मागणीवर हात जोडून विनंती आहे, स्वच्छ खडा बांधा, संडासचा सलाब नवा टाका, दर्जे नवे लावा. लेकर आहेत इथं, शाळा आहे, येता जाता कोणी संडास करतं, ग्रामपंचायत संडास म्हणल्या कोणी येतं, पण मुलाचे प्रश्न आहे मेन म्हणजे. इथं शाळा आहे आणि ते लेकरं जर ह्या पाण्यात पडून मेले तर कोण जिम्मेदार राहणार? शासनाला हात जोडून तिची कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ॲक्शन घेऊन संडास बांधाने. कोणी काम केलंय त्या ग्रामसेवकावर आणि ते कोणी सरपंच आहे त्याच्यावर कारवाई करा, कठोर कारवाई करा. मला कधी बी उभा करा, मी उभा राहतो. बोगस काम काऊन केलं सरपंचानं? सरपंच गावाचा बाप असतो, मुख्यमंत्री जसा असतो तसा राज्याचा राज्य अधिकार जसा आहे मुख्यमंत्र्याला, तसा सरपंच गावाचा बाप असतो. तेव्हा असं करतो. मेलं एखादं लेकरू तर का आमचं मरण, त्याचे कुठेच इथं सरपंचाचे लेकर आहेत का ग्रामपंचायतच्या शाळेमध्ये शिकायला, जिल्हा परिषदच्या? साहेब तात्काळ विनंती सरकारला की याची दखल घेण्यात यावा.